नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग, प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। पाहू शकता तुम्ही इथे मी चिकन कबाब बनवलेले, अगदी साधी आणि सोपी पद्धत वापरून बनवलेले आहेत। तर चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी बोनलेस चिकन घेतलेले आहे 300 ग्रॅम आणि ते मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे। छान मिक्सरमध्ये वाटून झाल्यानंतर त्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे। आलं लसूण पेस्ट तुम्ही आता तुमचं चिकनचं प्रमाण किती आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे आलं लसूण पेस्ट घालू शकता। त्यानंतर इथे काळी मिरी पावडर घातलेली आहे, आमचूर पावडर घातलेली आहे, जिरे पावडर घेतलेली आहे, धने पावडर घेतलेली आहे आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं। त्यानंतर हिरवी मिरची मी अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेतलेली आहे। आता तुम्ही तिखट किती खाता त्या अंदाजाने तुम्ही इथे हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात। आणि कोथिंबीर असा बारीक चिरून आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे। कोथिंबीर भरपूर घाला, चव छान येते। आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। पण तुम्ही इथे कांदा घ्या, मी इथे कांदा घेतलेला नाही आहे, पण तुम्ही इथे कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचं आणि त्यातलं पाणी काढून टाकायचं। सर्व असं मिक्स करून झाल्यानंतर मी इथे पेन्सिल घेतलेली आहे। तुमच्याकडे सीख असेल, सीख कबाब आपण बनवतो ना, तर ती असेल तर ती पण तुम्ही घेऊ शकता। तर इथे मी पेन्सिलच्या साहाय्याने इथे मी बनवते। तर हे बघा असं चांगलं हातावरती गोल करून घ्यायचं। आता तुम्हाला किती मोठे करायचे छोटे करायचे ते तुम्ही त्या अंदाजाने करू शकतात। असं पेन्सिलच्या आकाराने केले की छान असे मध्ये होल पडले जातात। आणि इथे बघू शकता तुम्ही इथे आपले छान असे सीख कबाब बनवून झालेले आहेत। आता आपण एक एक करून आपल्याला ते फ्राय करायचे आहेत। तर त्याआधी आपण याला स्मोक देऊया म्हणून इथे मी कोळसा घेतला आहे। कोळसा गॅसवरती छान असा गरम करून घ्यायचं आहे। आता गावाकडे चूल असते तर चुलीमध्ये निखारे असतात, तो घेतला तरी चालतो। एक वाटी घेतली आहे आणि इथे आपल्याला स्मोक द्यायचं आहे। तर यावरती आता हा कोळसा बघा छान इथे भाजले गेलेले आहे। आता त्यावर थोडंसं मी तूप घातलं, तुम्ही तेल पण घालू शकता आणि छान असं त्यावर झाकण ठेवायचं। वर काहीतरी जड ठेवायची वस्तू म्हणजे छान स्मोक बसला जातो। पॅन घेतला, पॅनमध्ये आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे म्हणून पॅनवरती मी असं तेल घेतलेलं आहे। तेल छान असं तापलं की आपल्याला एक एक करून पॅनवर ठेवायचं आहे। तर बघू शकता तुम्ही इथे मी तेल छान तापून द्यायचं, गॅस मिडियम करायचा आणि मगच त्यावरती आपल्याला कबाब ठेवायचे आहेत। तर कबाब ठेवल्यानंतर छान अशी एक बाजू गोल्डन रंगावर होऊन द्यायची आणि मग दुसरी बाजू आपल्याला पलटून घ्यायची, ती पण छान अशी गोल्डन रंगावरती परतून घ्यायची आहे। तर बघू शकता तुम्ही इथे छान असा गोल्डन रंग आलेला आहे। आपल्याला तुम्हाला जर डीप फ्राय करायचं असलं तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकतात, पण शॅलो फ्राय केलं ना तरीसुद्धा ते चवीला एक नंबर लागतात, छान लागतात। तर तुम्ही एकदा नक्की अशी रेसिपी ट्राय करा। तर बघू शकता इथे छान असा आपल्या कबाबला गोल्डन रंग पण आलेला आहे आणि छान असे इथे तयार झालेले आहेत। मुलांना जर चिकन कबाब खायचे असतील तर सुट्टीच्या दिवशी तुम्ही असे बनवून देऊ शकतात। एकदम साधी आणि सोपी पद्धत इथे वापरलेली आहे आणि बघू शकता तुम्ही हेल्दी पण आहे। हॉटेलचं मागवण्यापेक्षा आपण घरीसुद्धा छान असं बनवून खाऊ शकतो, मुलांना देऊ शकतो आणि चिकन कबाब कोणाला आवडत नाही। असे कबाब बनवून तुम्ही मुलांना जर खायला दिलेत तर नक्की ते आवडीने खातील। व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।